डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्स। क्रमांक पटकावलेला आहे सेंचुरियन आहे उपस्थित सर्व मान्यवर आपल्या या कार्यक्रमासाठी जे प्रोत्साहन दिलेलं आपल्या माननीय आयुक्त मॅडम आणि आपले अतिरिक्त आयुक्त गौसाहेब त्यांच्या प्रेरणेने आपण हा कार्यक्रम उत्सुकतेने आणि ज्या तुमच्या आनंदाने या ठिकाणी उपस्थित आहात
सर्व तुमचं अभिनंदन करतो. आपल्या उल्हास आमचे प्रेरणास्थान आधारस्तंभ आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे खेडकर साहेब, नंतर आपल्या कॉलेजचे प्राचार्य, क्रीडा शिक्षक, सर्व पत्रकार, विद्यार्थी मित्र, क्रीडा क्षेत्रामध्ये आवडतीचे जे खेळाडू आहेत, खेळामध्ये प्रावीण्य मिळवलेले असे विद्यार्थी, त्यांच्या सर्वांचं स्वागत करतो. आता क्रीडा हा विषय तुम्हाला नवीन नाही आहे, पण मी त्यामध्ये 10-15 मिनटं तुमच्यासाठी बोलणार आहे. कारण क्रीडामध्ये तुम्हाला भविष्यामध्ये काय करिअर करता येईल, क्रीडामध्ये तुम्हाला भविष्यामध्ये काय गोष्टी करणं अपेक्षित आहे, कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे, कुठल्या गोष्टी नाही केल्या पाहिजे, आपल्या भविष्यामध्ये याच्यामध्ये अशा वेगवेगळ्या स्पर्धेमधून आपण सहभाग घेऊन आपल्याला त्या कलागुणांना वाव देऊन आपली जी प्रोत्साहन मिळतं आपल्याला, त्या प्रोत्साहनामुळेच आपण एक टप्पा पार पाडत असतो. बरोबर ना? ऐकू येतं सगळ्यांना आवाज? त्या अनुषंगाने आपल्याला स्पर्धा परीक्षा आणि क्रीडा या दोघांचं मी तुम्हाला एक मेळ सांगणार आहे. काय असतो तुम्हाला माहीत असेल, शिक्षकांनी सांगितलं असेल, प्राचार्याने सांगितलं असेल, तुमचे क्रीडा शिक्षकांनी सांगितलं असेल, पण मला सांगणं माझं कर्तव्य आहे. आज तुम्ही सगळेजण एवढ्या लांबून, एवढ्या तुम्ही वेळात वेळ काढून तुम्ही आला तिथे, पण तुम्हाला क्रीडाचं जे महत्त्व आहे ते भविष्यात तुम्हाला खूप गरजेचं आहे. त्या अनुषंगाने मी सांगणार आहे. महाराष्ट्र शासनाने आपल्याकडं 2005 साली क्रीडा धोरण आपल्याकडं आपण इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे. आपण ते स्वीकार केलेलं आहे. महाराष्ट्र राज्य हे पहिलं असं राज्य आहे की ते क्रीडा धोरण स्वीकारलं आहे. त्याच्यानंतर शांताराम चौधरी साहेब, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी खेळाडूंसाठी या वर्षीपासून स्पर्धा सुरू होत आहेत. तसं आपल्या शाळेतील सर्व क्रीडा शिक्षकांना विनंती आहे, क्रीडा शिक्षकांनी दिव्यांग विद्यार्थी ट्रॉफी घेऊन सर्वांनी ग्रुप फोटोसाठी उभं राहायचंय. नमस्कार. उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील गुणवान खेळाडूंना माननीय आयुक्त तथा प्रशासक यांच्या मार्गदर्शनाखाली आज सिंधू भवन येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालय यामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या खेळाडूंना आपण गुणगौरव सोहळा आयोजित करून त्यामध्ये प्रमाणपत्र, प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकावर प्रावीण्य मिळवलेल्या खेळाडूंना ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या सर्व खेळाडूंना महापालिका प्रशासनाच्या वतीने शुभेच्छा. धन्यवाद.